आकाशवाणी नागपूर प्रसारित करीत आहोत मराठी रंगभूमी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम मृदगंध वैदर्भीय रंगभूमीचा. लेखिका आणि सादरकर्त्या मोनाली शेंडे. प्रकाशात उजळलेला भला मोठा रंगमंच, लाल मखमली पडदा, संगीताचा मंद स्वर, नेपथ्याची लगबग, ती तिसरी घंटा, कलाकारांची धावपळ आणि सोबतीला कलाकारांची परीक्षा घ्यायला बसलेला मायबाप प्रेक्षक वर्ग. श्रोते हो, पोचले की नाही तुम्ही रंगमंदिरात? गेली कित्येक वर्ष मनोरंजन आणि प्रबोधनाची सांगड घालत या रंगभूमीनं रसिक प्रेक्षकांना आपल्या जिवंत कलाकृतींनी अक्षरशः खिळवून ठेवलेलं आहे. तो दिवस होता 5 नोव्हेंबर 1843 सालचा, जेव्हा पहिल्यांदा चिंतामणराव पटवर्धन यांच्या पदरी कारकुनी करत असलेल्या विष्णुदास भावे यांनी सांगलीतल्या रंगभूमीवर सीता स्वयंवर हे पहिलं नाटक सादर करून मराठी नाट्यसृष्टीचा पाया रचला. श्रीरामांनी प्रथम ज्या धनुष्याला भक्तिभावानं वंदन केलं, ते धनुष्य उचललं, तोच विजेसारखा कडाड असा आवाज झाला. ते धनुष्य मधोमध भंग पावलं, त्याचे मोडून 2 तुकडे झाले. यथाकाली श्रीरामाचा भूमिकन्या सीतेशी विवाह झाला, तरी सुद्धा मिथिलेचे भाट आणि चारण त्या स्वयंवराचंच गीत गात होते, पुन्हा पुन्हा गात होते, आळवून आळवून गात होते. आकाशाशी जडले नाते, धरणी मातेचे स्वयंवर झाले सीतेचे, 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 स्वयंवर झाले सीतेचे. या पहिल्या नाट्यप्रयोगाच्या शताब्दीचं औचित्य साधून 5 ते 7 नोव्हेंबर 1943 रोजी सांगली इथं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांच्या अध्यक्षतेखाली मनोरंजनातून राष्ट्राभिमान जागृत व्हावा या उद्देशाने एक संमेलन पार पडलं. याच दिवशी अखिल महाराष्ट्र नाट्य विद्या मंदिर समिती स्थापित केली गेली आणि तिच्या अधिपत्याखाली 5 नोव्हेंबर हा दिवस मराठी रंगभूमी दिन म्हणून साजरा करावा असा ठराव संमत केला गेला. आज 5 नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिन. आपल्या अभिनयानं प्रत्येक वेळी नाविन्याचा प्रत्यय देणाऱ्या जाणत्या रंगकर्मींनी मराठी रंगभूमीला 4 चांद लावल्यात. रंगभूमीच्या सेवेत असणाऱ्या प्रत्येक रंगकर्मीसाठी अतिशय महत्वाचा आहे हा दिवस. खरं तर नाट्यकर्मींसाठी तो ज्या दिवशी नाटकाचा प्रयोग करतो तो त्याचा रंगभूमी दिन असतो. रंगभूमी म्हणजे रंगकर्मीच्या अंगिक कलाविष्काराची एक सांस्कृतिक प्रचितीच होय. आपली मराठी रंगभूमी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातूून फुलली आणि बहरलेली आहे. त्यातही खास विदर्भाच्या मातीतली मराठी रंगभूमीची समृद्ध परंपरा सामान्य प्रेक्षकांपर्यंत रुजत गेलेली आहे. ज्येष्ठ नाट्य समीक्षक आणि नाट्य दिग्दर्शक डॉक्टर सतीश पावडे आपल्याला सांगतायत. विदर्भामध्ये एकूणच साहित्य असेल, नाटक असेल, ही सगळ्यांची परंपरा जी आहे ती अत्यंत प्राचीन परंपरा आहे. इसवी सन पूर्व 200 पर्यंत म्हणजे 2200 वर्षापर्यंत जाऊ शकतो. तर तेव्हा भारताच्या नाट्यशास्त्रामध्ये पण महाराष्ट्राचं नाव आहे, विदर्भाचं नाव आहे. पुढे तुम्ही संस्कृत रंगभूमीवर आला तर महान संस्कृत नाटककार राजशेखर असेल जे वाशिमचे होते, किंवा भवभूती घ्या तर भवभूती हे भंडारा जिल्ह्यातील आमगावचे होते. तर या दृष्टीने मोठं योगदान त्यांचं 100% आहे. मराठीचे आद्य कवी जे आहे मुकुंदराज ते पण अंभोऱ्याचेच होते. त्याचप्रमाणे जर आद्य स्त्री कवयित्री महदंबाचा उल्लेख घेतला तर रिद्धपूर म्हणजे अमरावती जिल्ह्यात चक्रधरांच्या शिष्या म्हणून ज्यांना आपण ओळखतो. तर असं इतिहासाचा परिप्रेक्ष्य बघितला तर अत्यंत मोठं खूप मोठं योगदान विदर्भाचं आहे. मराठी रंगभूमी आपण 5 नोव्हेंबर 1843 पासून सुरू झालेली मानतो. तर त्यातलाच अत्यंत समांतर अशा पद्धती
पद्धतीचं कार्य विदर्भात होत होतं. त्या दृष्टीने प्राचीन परंपरा सांगायचं झाली तर जैन नाट्य परंपरा सांगितली जाते. आणि वर्धेला चौडे गुरुजी नामक एक जैन समाजाचे मोठे साहित्यिक होऊन गेले. त्यांनी त्या काळात जैनांची जी प्राचीन नाट्य परंपरा आहे ती पुढे चालवली. अशा प्रकारे एकूणच विदर्भातली जी समृद्ध परंपरा आहे ती चालवण्याचा प्रयत्न झाला आहे. आजही महेश एलकुंचवार सारखे, त्यानंतर मधुकर आष्टीकरांसारखे असे कितीतरी नाव घेता येईल. अत्यंत मोठी मोठी नाव आहे. वीर वामनराव जोशी आहे, हंबर्डे आहेत. तर या सगळ्यांची नावं घेता येईल आणि यांनी विदर्भाच्या एकूणच सांस्कृतिक चळवळीमध्ये ती समृद्ध करण्याच्या दृष्टीने अतिशय मोठं योगदान आहे. आता नवीन पिढीपर्यंत जर हे नाव घ्यायचं झालं तर मी वीरेंद्र गणवीरचं नाव घेईल, संजय जीवनेंचं नाव घेईल, रुपेश पवारांचं नाव घेईल. तर अशी खूप टॅलेंटेड लोक विदर्भात आहेत. चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 4 जिल्ह्यांचा भूभाग म्हणजे झाडीपट्टी. पूर्वी त्याला झाडी मंडळ नावानं ओळखलं जायचं. या प्रदेशात बोलली जाणारी मराठी भाषेची बोली झाडी बोली या नावानं प्रचलित आहे. विदर्भाची झाडीपट्टी रंगभूमी ही विदर्भातील मोठी व्यावसायिक रंगभूमी आहे. दिवाळीनंतर शेतातील पीक हाती आलं की या झाडी बोलीच्या नाटकांना प्रारंभ होतो. गावाबाहेरच्या खुल्या रंगमंचावर सादर होणारं झाडी बोली नाटक वैदर्भीय संस्कृतीच्या समृद्धीची ग्वाही देतं. मी डॉक्टर परशुराम खुणे, पद्मश्री, झाडीपट्टी रंगभूमी. झाडीपट्टीची लोककला होती दंडार आणि दंडारीचं सुधारित रूप म्हणजे आज ही झाडीपट्टी रंगभूमी. जवळपास 30-40 कोटीची उलाढाल दरवर्षी होते. आता जवळपास 100 कंपन्या या ठिकाणी अस्तित्वामध्ये आहेत झाडीपट्टीमध्ये आणि ही लोककला अजून टिकवून ठेवली आहे प्रेक्षकामुळे आणि याचंच फलित मला पद्मश्री म्हणून मिळालं. ही रसिकाची मेहरबानी आहे. मी विनोदी भूमिका केलेल्या आतापर्यंत. त्यावेळेला दादा कोंडगे जमाना होता तेव्हा मी त्या टाईपच्या भूमिका केल्या. मला झाडीपट्टीचा दादा कोंडगे उपाधी मिळाली. मी एवढंच सांगतो की झाडीबोलीतल्या या रंगभूमीला एक सुगीचे दिवस आलेले आहेत. जेव्हा दिवाळीपासून तर होळीपर्यंत असे हा 6 महिने सतत गाव तिथं नाटक असं पूर्ण या पूर्व विदर्भात नाटकं होत असतात. जे हरिश्चंद्र बोरकर यांनी झाडीबोलीला एक वेगळं महत्व दिलं, त्याचा कोश तयार केला. 10ला सुरू झालेलं नाटक सकाळी पहाटेपर्यंत चालतं, ही इथं वैशिष्ट्य आहे. आणि त्यानिमित्तानं गावात पाहुणे येतात, जावई येतात, इवाई येतात आणि लग्न जुळतात. ही एक सांस्कृतिक परंपरा त्यांच्या पाठीमागे हा उद्देश आहे. लोकरंगभूमी आणि संगीत रंगभूमीच्या प्रभावाखाली असतानाच प्रायोगिक रंगभूमी, कामगार रंगभूमी, परिवर्तनवादी रंगभूमी, पथनाट्य आणि बालरंगभूमी या नवप्रवाहांनी वैदर्भीय नाटक समृद्ध केलेलं आहे. मी मीना देशपांडे. मी अनेक वर्ष रंगभूमीवर कामं केलेली आहे. तर माझा जन्म सुद्धा विदर्भातलाच. माझं पहिले 2 नाटकं जे नागपुरातले झाले ते रंभा आणि कणसा कणसा दाणा दे. विदर्भामध्ये मी अचलपूरला नाटकाला जायची आणि त्या अचलपूरला इतकी जुनी परंपरा आहे. सभा मंडपात इतकं भव्य स्टेज उभारलेलं होतं. माझं वय त्यावेळेला 20-1 वर्षाचं असेल. तिथली जी एक प्रथा होती ती मला खूप छान वाटली. रंगदेवेची ती जी आपण पूजा करतो म्हणजे स्टेजची पूजा करतो, पण तिथे प्रथा वेगळीच होती. त्याच्यात काम करणारे जे कलावंत होती म्हणजे स्त्री कलावंत, त्यांची पूजा रंगदेवता म्हणून ते करायचे. नाटकाच्या सुरुवातीला त्या स्त्री कलावंताला गळ्यात हार घालून तिची आरती करून मग नाटकाला सुरुवात व्हायची. ही परंपरा मला खूप वेगळी वाटली. अशा या विदर्भाच्या अचलपूर गावची ती गोष्ट आहे. मी विदर्भात अनेक नाटकं केले. विच्छामाजी पुरी कदा केलं, नंतर लाडाची मैना केलं. त्याच्यामध्ये माझं होतं ययाती देवयानी, एखाद्याचं नशीब, दिवा जाऊ दे सारी रात, दिल्या घरी तू सुखी रा, अपराध मीच केला. असे अनेक नाटकं मी झाडीपट्टी रंगभूमीवर आणि विदर्भाच्या रंगभूमीवर केलं. हे जग एक रंगभूमी आहे. जगप्रसिद्ध नाटककार विलियम शेक्सपियरचं हे एक प्रसिद्ध वचन. या रंगभूमीकडून जगाकडे पाहताना श्रेष्ठ मानवी मूल्यांचं सूक्ष्म चिंतन, त्याचं प्रतिबिंब आपल्याला नाटकात दिसून येतं. नाटकात प्रत्येक क्षण सजीव असतो. नाटकाचा प्रत्येक प्रयोग हा पहिल्यापेक्षा वेगळा असतो. प्रत्येक वेळी एका नाविन्याचा प्रत्यय यातून येत असतो. म्हणून नाटकाचा शो नाही तर प्रयोग होत असतो. मी डॉक्टर पराग गोंगे,
गेल्या जवळजवळ 45 वर्षापासून मी नागपूर विदर्भातील रंगभूमीवर कार्यरत आहे. एक लेखक म्हणून, अभिनेता म्हणून, दिग्दर्शक म्हणून. विदर्भातली जी रंगभूमी आहे ती स्पर्धाभिमुख अशी रंगभूमी आहे. जास्तीत जास्त नाटकं या रंगभूमीवर आजवर जी झाली आहे, अगदी पुरुषोत्तम दारव्हेकरांपासून तर आजच्या रंगकर्मीपर्यंतच, या प्रयोगांमुळे हौशी रंगभूमी हा मराठी रंगभूमीचा अत्यंत महत्वाचा असा भाग आहे. आजवर मराठी रंगभूमीवर जे प्रयोग झाले त्यातले बहुसंख्य प्रयोग हे हौशी रंगभूमीनी झालेले प्रयोग आहेत. 1965-68 सालापासून जरी विचार केला तर पुरुषोत्तम दारव्हेकरांचं चंद्र नभीचा ढळला हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून पहिलं आलं होतं. त्यानंतर जवळजवळ 28 वर्षांनी मी लिहिलेलं वाळूचं घर हे नाटक राज्यनाट्य स्पर्धेमध्ये पहिलं आलं होतं. त्यानंतर श्याम पेठकरचं नाटक रगतपिती हे पहिलं आलं होतं. तर असं अनेक लोकांनी आजपर्यंत या हौशी रंगभूमीला योगदान दिलेलं आहे. मदन भैया गडकरींचं पोहा चालला महादेवा नावाचं जे नाटक आहे ते संपूर्ण महाराष्ट्रभर गाजलं होतं. आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे आता ऍक्टिंगचे कोर्सेस सुरू झाले आहेत. बॅचलर ऑफ व्होकेशनचा कोर्स आहे. मास्टर ऑफ फाईन आर्ट्स शंतनू रोडे सारखा मुलगा मास्टर ऑफ फाईन आर्ट्स करूनच पुढे आला आणि आज तो चित्रपटाचा यशस्वी दिग्दर्शक आहे. त्याच्या एका पैठणीची गोष्टला राष्ट्रीय सन्मान मिळाला. तर असं अनेक लोक इथून घडले आहेत आणि आजही ते कार्यरत आहेत असं मला. आज मितीला विदर्भातील नव्या पिढीनं देखील विविध रंगांच्या विचारांनी रंगभूमीला आपल्या दमदार सादरीकरणानं सुशोभित केलं आहे. मी ऋतुराज वानखेडे, मी नाट्य आणि फिल्म अभिनेता आहे. बॉर्न अँड ब्रॉट अप इन नागपूर ओनली. माझे मामा, माझे बाबा, माझी आई सगळे थिएटर करायचे. मी लहानपणापासूनच माझ्या घरी रिहर्सल्स पाहिलेले आहेत. पहिलं नाटक मी माझं जेव्हा पहिलीत होतो तेव्हा घरच्यांना सरप्राईज द्यायसाठी जे नाटक माझे बाबा बसवत होते तिकडे ते मी माझ्या मित्रांसोबत बसवलं आणि दाखवलं. तर पहिलीतलं पहिलं नाटक आणि त्यानंतर प्रत्येक वेळेस शाळेत म्हणा, कॉलेजेसमध्ये म्हणा, युथ फेस्टिवलमध्ये मी सातत्याने नाटक लिहायचो, नाटक डिरेक्ट करायचो. तेव्हा मला कळलं की किती रिच आहे विदर्भाचं थिएटर. जेव्हा मी दिल्लीला या NSDच्या ग्रॅज्युएशनसाठी ऍक्टिंगच्या कोर्ससाठी जेव्हा मी इंटरव्ह्यू देत होतो तेव्हा मला त्यांनी विचारलं की नागपूरचे कोणते रायटर्स तुला माहिती आहे. आणि मी सडनली बोललो की महेश एलकुंचवार हे माहिती आहेत म्हणून. तर ऑल ओव्हर इंडियाचे तिथे ज्युरी बसलेली 10-12 आणि त्या सगळ्यांनी मला हे म्हटलं की अरे ते तर आम्हाला पण माहिती आहे, तुला स्पेशली नागपूरचे असे कोणते रायटर्स माहिती आहे जे आम्हाला नाही माहिती. आणि त्यावेळेस मला कळलं की आपल्या विदर्भाच्या कलावंतांनी किती मोठ्या लेवलवर ते गेलेले आहेत. जयंती मूव्ही सुद्धा मला नाट्य क्षेत्रामध्ये सातत्याने कार्यरत होतो, मी काम करत होतो. मी सगळं काही विसरून थिएटर केलं आणि त्या नाटकांमुळे लिटरेचर वाचलं, सगळ्या गोष्टी केल्या. त्याचमुळे मी माझ्या पहिल्याच फिल्ममध्ये फिल्मफेअर म्हणा आणि रिसेंटली आता मला म्हणजे स्टेट अवॉर्ड सुद्धा त्या फिल्मसाठी मिळाला. हे सगळं काही पॉसिबल फक्त आणि फक्त थिएटरमुळे झालं. माझं नाव सांची वंदना संजय जीवने. गत 25 वर्षांपासून मी नागपुरात सातत्याने नाट्य चळवळीत काम करते. सध्या नागपुरातल्या एका प्रसिद्ध महाविद्यालयात मी नाट्यशास्त्र आणि अभिनयशास्त्र हा विषय शिकवते. अनेक पथनाट्यांच्या माध्यमातून किंवा शाहिरी जलसे, फुले आंबेडकरी जलसे म्हणा किंवा जागरण म्हणा, या सगळ्या माध्यमातून वर्षानुवर्ष काम झालेलं आहे विदर्भातून. प्रभा देऊसकर त्यांच्यासोबत मी नुकताच स्वातंत्र्य संग्रामातील सौदामिनी, विदर्भातल्या 25 महिला कलावंत ह्यांनी 25 स्वातंत्र्य संग्रामात लढलेल्या स्त्रियांचं पात्र साकारलं आणि आशा बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्सनी त्याची नोंद घेतली. तो रेकॉर्ड पण पूर्ण केला. वैचारिक प्रबोधनाचा प्रकाश पसरवणारी परिवर्तनवादी रंगभूमी वास्तवदर्शी आणि समस्या प्रधान नाट्य प्रबोधनाची एक नांदीच आहे. ज्येष्ठ नाट्यकार संजय जीवने सांगतात, 1978 पासून हजारो प्रयोग गावखेड्यात, स्लम एरियांमध्ये जाऊन ही पथनाटकाची चळवळ आम्ही राबवलेली आहे. ती परिवर्तनवादी रंगभूमी आहे. ती माणसाला जागवणारी रंगभूमी आहे. तिकीट लावून प्रयोग पाहायला जाऊ शकत नव्हते. अशा वेळेला आम्ही नाटकच त्यांच्या घरापर्यंत, त्यांच्या दारापर्यंत आम्ही घेऊन गेलो आणि तिथं त्यांच्याच जीवनाची, त्यांच्याच प्रश्नांची उकल करणारी, त्यांच्या संघर्षांना मुखर करणारी पथनाटकाची चळवळ राबवत आलेलो आहोत. रेड लाईट एरियात गेलो, त्यांच्या मुलांना घेऊन पथनाटकं सादर केली, त्याच्यासाठी वर्कशॉप्स घेतलीत. खदानीमध्ये काम करणाऱ्या लोकांची लेकरं जी आहेत त्यांना पथनाटकाचे प्रशिक्षण घेऊन नाटक हे उभं केलं. कामठीतल्या बिडी कामगारांची मुलं, आदिवासींच्या मुलांमुलींना प्रशिक्षण देऊन त्यांच्याही जीवनात परिवर्तन झालं आणि देशाच्या बाहेर देखील जाऊन त्या देशातले कलावंत घेऊन ही पथनाटकाची चळवळ साता समुद्रापार नेलेली आहे. या मराठी रंगभूमीला आणखीन वाढवण्यासाठी बालवयापासूनच रंगभूमीची माहिती आणि आकर्षण निर्माण होणं गरजेचं आहे. या दृष्टीनं विदर्भातील बालनाट्य चळवळीविषयी सांगतायत मी संजय पेंडसे,
बालरंगभूमी करता गेली 55 वर्ष सातत्याने काम करतो आहे. मुख्य म्हणजे आपण चालतो कसं, बोलतो कसं हे कुठल्याच शाळेच्या सिलेबस मध्ये नसतं. ते रंगभूमी तुम्हाला शिकवते. जवळपास मी 100च्या वर बालनाट्य सादर केलेली आहेत. बालरंगभूमीची वाढ व्हावी म्हणून आता तर मुलांना 5 वर्षापासूनच प्रशिक्षण देण्याची गरज आहे. दरवर्षी 1 जून पासून 20 दिवसांचं एक वर्कशॉप असतं. त्याचा समारोप बालनाट्य सादरीकरणाने होतो. तसंच दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये देखील आमच्या बालरंजन संस्थेतर्फे ज्याचं या वर्षीचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, ही आमची संस्था गेली 50 वर्ष बालरंगभूमीची सेवा करते आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी स्थापन केलेल्या रंजन कला मंदिराचा बालरंजन हा बाल विभाग आहे आणि याच्यामध्ये मी काम करतो, याचा मला सार्थ अभिमान आहे. ही नाटके प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक लहान मोठ्या नाट्यसंस्था, पथकं काम करत असतात. नवोदित कलाकारांना आणि येणाऱ्या पिढीला नाट्य वारसा मिळावा, तो जपला जावा, यासाठी या संस्था अविरत झटत असतात. माझं नाव समीर पंडित आहे. माझी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे. आम्ही असा विचार केला की आपण स्वतः एक निर्मिती संस्था स्वतःची काढावी आणि नागपुरातल्या चांगल्या आर्टिस्टला घेऊन वेगवेगळ्या नाटकांची निर्मिती करावी. हा जेव्हा आम्ही ठरवलं त्याच्यानंतर सिद्धिविनायक पब्लिसिटीच्या माध्यमातून आतापर्यंत मी 9 नाटकं प्रोड्यूस केलेली आहेत आणि 2 नाटकं पुढची आमची पाईपलाईन मध्ये आहेत, जी मार्च पर्यंत रंगभूमीवर येईल. व्यावसायिक आपण ज्याला म्हणतो, तर व्यावसायिक नाटक म्हणजे की त्याचे नाट्यगृहामध्ये तिकीट लावून शो आपण ऑर्गनाईज करतो, ज्याला नागपूरचे रसिक प्रेक्षक भरभरून प्रतिसाद देतात. त्यांना त्या कलाकृती पण सगळ्या आवडलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये साऊंड झालं, लाईट्स झाले, नेपथ्य झालं, संगीत झालं, या सगळ्यांना पण त्याचं प्रॉपर मानधन आम्ही त्यांना देतो. आणि अशा प्रकारे एक व्यावसायिक नाटक खऱ्या अर्थाने नागपूरच्या रंगभूमीवर आम्ही मागच्या 9 वर्षापासून वेगवेगळी नाटकं सादर करतो. तर श्रोते हो, आजचा हा दिवस म्हणजे कला, संस्कृती आणि परंपरेचा उत्सव. आजवर मराठी रंगभूमीसाठी योगदान दिलेल्या ज्ञात अज्ञात नाट्यकर्मींचं, त्यांच्या समर्पणाचं स्मरण करण्याचा हा दिवस. नाटक हा एक जिवंत अनुभव आहे आणि प्रत्येकाने आपल्या व्यग्र वेळापत्रकातून एकदा तरी तो अनुभव घ्यायलाच हवा. त्यामुळे आजच्या दिनी नाटक पाहण्याचा संकल्प करूया आणि विदर्भाच्या मृदगंधातील या नाट्य फुलांचा सुवास घेताना हा समृद्ध वारसा जतन करूयात. मराठी रंगभूमी दिनाच्या सर्व रसिक श्रोत्यांना हार्दिक शुभेच्छा. अभिराम सुखधाम, अभिराम सुखधाम, अजमी धन्य धन्य झालो, पाहून आनंद घना लोचन धाले. अभिराम सुखधाम, 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 अभिराम सुखधाम, आज मी धन्य धन्य झालो, पाहून आनंद घना लोचन धाले. अभिराम सुखधाम, सुखधाम. श्रोते हो, आत्ताच आपण मराठी रंगभूमी दिनानिमित्त समन्वित कार्यक्रम ऐकलात. मृदगंध वैदर्भीय रंगभूमीचा. निवेदन होतं शंतनू ठेंगडी आणि प्रांजली बाविस्कर यांचं. तर लेखिका आणि सादरकर्त्या होत्या मोनाली शेंडे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.